नमस्कार मॅडम. मी सुबोध कवठेकर. माझं स्वर्णमधुर एंटरटेनमेंटचं यूट्यूब चॅनल आहे. तर मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे की 26 जानेवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे. नेमकं काय आहे या दिवशी? नमस्कार. 26 जानेवारी हा दिवस साजरा करणं म्हणजे गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे साजरा करणं होय. कारण या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला देशाला संविधान लागू झाले आणि या संविधानामुळे भारताने आपली एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. त्यामुळे भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र म्हणून भारताने स्वतःची ओळख तयार केली. नमस्कार सर. नमस्कार. मी सुबोध कवठेकर. स्वर्णमधुर एंटरटेनमेंट या नावचं माझं यूट्यूब चॅनल आहे. व्हेरी गुड सर. या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आभारी, अभिनंदन. सर, एक विषय असा आहे, एक प्रश्न मला विचारायचा तुम्हाला. विचारा. आणि तो प्रश्न असा आहे की 26 जानेवारी आपला नॅशनल फेस्टिवल दिवस आहे. तर या दिवसाचं महत्त्व काय सर? आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं खरं, पण हा मग भारत देश कसा चालवायचा हा प्रश्न त्यावेळेसच्या सर्व पुढाऱ्यांना होता. मग त्यानंतर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये सर्वात महान, सर्वात मोठं असलेलं त्यांनी भारतीय संविधान निर्माण केलं. आणि या भारतीय संविधानाची सुरुवात 26 जानेवारी 1950ला आपलं संविधान लागू झालं. आणि तेव्हापासून प्रजेचं म्हणजे जनतेचं राज्य आहे ते राज्याला सुरुवात झाली. मला एक प्रश्न विचारायचा. प्रश्न असा आहे की 26 जानेवारी एक आपलं नॅशनल फेस्टिवल आहे, आपण कसा साजरा करतो? साजरा का करतोय त्या मला सांगायला आवडेल. कारण भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. त्याच्यानंतर आपण त्याच्या अगोदर आपण हे ब्रिटिशकालीन जे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत होतो. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. संविधानाच्या निर्मितीच्या अंमलात 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिन साजरा करतो म्हणजे काय करतो? तर बच्चे कंपनी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वर्णमधुर एंटरटेनमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी काय द्यायचं? तुम्ही सगळेजण शाळेत जातात? तर एक प्रश्न असा आहे की आपण सगळेजण 26 जानेवारीला शाळेत जातो, आहे की नाही? आपण त्या दिवशी शाळेत कशासाठी जातो? आपण त्या दिवशी झेंडा फडकावायला शाळेत जातो. बरं, 26 जानेवारी आपण सगळे शाळेत जातो, बरोबर. तर आपल्या भारताचा जो झेंडा आहे तो किती कलरमध्ये आहे? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवसाचं काय महत्त्व आहे मॅडम? सर, आज आपण खऱ्या अर्थाने नेहरूजींनी आज घोषणा केली होती 26 नोव्हेंबर 1947 रोजी की आपण 4 महिन्यानंतर स्वतंत्र होऊ. आणि त्याच दिवशी म्हणजे जानेवारीच्या 26 जानेवारी 1950 रोजी त्या अनुषंगाने आपण आपला तिरंगा फडकवण्यात आला आजच्या दिवशी. असं गणतंत्र दिवसाचं महत्त्व आहे. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपण आपली संविधान लागू केलं होतं. हा मॅडम, संविधानाचं किती महत्त्व आहे? संविधानाचं महत्त्व हे खरं तर सांगण्यासारखंच नाही आहे. कारण संपूर्ण विश्वाला माहिती आहे की हे संपूर्ण विश्वातलं सगळ्यात मोठं संविधान आपल्या देशाला मिळालेलं आहे. मोठं याचं कारण असं की संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि सुमारे 17 ते 18 दिवस लागले होते. आणि या कालावधीमध्ये त्या संविधानामध्ये ज्या बारकाईने आर्टिकल्स तयार केलेले आहेत ते आर्टिकल्स पण 395 आर्टिकल्स आहेत. ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कायदा अत्यंत बारकाईने लिहिलेला आहे, तयार केलेला आहे. आणि म्हणूनच संपूर्ण विश्वामध्ये आपलं संविधान सगळ्यात मोठं आहे.
त्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला एक स्वतंत्र अशी ओळख मिळालेली आहे. प्रत्येकाला एक स्वतंत्र समानतेने जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजेच हे 26 राज्य असतो, आपण दिलेले जे प्रतिनिधी असते ते राज्य करतात. हे या संविधानाचं खरं महत्व आहे. आणि जगामध्ये सर्वात मोठी असलेली ही जी लोकशाही आहे, या दिवसापासून खरी लोकशाहीला सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये एवढं एखादं जर घर आपल्याला जर चालवायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी नियमावली असते, अडचणी येतात. पण एवढा मोठा भारत देश ज्याच्यामध्ये जाती, पंथ, धर्म अशा आधी विविधतेने नटलेला भारत देश आहे, याला चालवायचं कसा हा प्रश्न मोठा होता. त्यावेळेस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिहिलेली जी राज्यघटना आहे, हे जे ग्रंथ आहे, पवित्र असा भारताचा ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या नियमानुसार कुणीही जरी आलं तर हा ग्रंथ पाहूनच त्यांना राज्य करावं लागतंय. आणि हा जगातला सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ आणि याच्या नुसार हे भारत देश चालतो. तर सर अजून की या दिवसाचं महत्व काय? महत्व हे आहे की जे 1935 पर्यंत ब्रिटिशकालीन रूल्स अँड रेग्युलेशन्स होते ते त्यांच्या सोयीनुसार बनवलेले होते की त्यांना राज्य करता यावं आणि भारतामधील लोकांना एक त्यांच्या पद्धतीने सुशासन करण्यासाठी त्यांनी बनवलेले होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना हे काही नियम असतील किंवा आपल्या संविधानामध्ये तरतूद करणं किंवा भारतीय लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी अशा पद्धतीनं उत्तम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि त्या संविधानाच्या एक म्हणतात ना ते प्रत्येक धर्माचं हे असतं, भगवद्गीता असते, पुन्हा कुराण असतं, पुन्हा तसं आपल्या देशाचं एक भगवद्गीता म्हणेल तर संविधान आहे. त्या संविधानाच्या रूपानं आपला देश चांगला चालतो. बघा, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं हे किती महत्वाचं आहे. मला वाटतं की आपल्या भारतातलं संविधान म्हणजे हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. तर या संविधानाची पूजा करणं आणि प्रजासत्ताक दिवस हा प्रत्येक भारतीयांनी अतिशय उत्साहानं साजरा करावा हे खूप महत्वाचं आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण माहिती दिलात सर, त्याबद्दल आपलं खरंच खूप खूप धन्यवाद सर. आजच्याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान लागू झालं. त्या दिवसापासून आपल्याला इक्वॅलिटी प्राप्त झाली आणि समाजामध्ये जे गोरगरीब आहेत, दीनदलित आहेत आणि श्रीमंत सगळे एक समान मानले गेले आणि त्यांच्यासाठी सर्वांना नियम समान करण्यात आले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं प्रत्येक भारतीयांना एक समान चौकटीमध्ये आणून बाबासाहेबांनी बसवलेलं आहे. इथे कुठला भेद नाही किंवा कुठला जात धर्म उच्च नीच काही नाही. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माहिती दिलात मॅडम, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. 4 पहिला कलर कुठला आहे? ऑरेंज, दुसरा, व्हाईट, तिसरा, चौथा, चौथा ब्ल्यू. हा. तर नेमकं चौथा कलर कशाला ब्लू आहे? काय आहे चौथ्या कलर मध्ये? अशोक चक्रच आहे. हा, चौथा कलर हा अशोक चक्र आहे. हा, तर त्या चक्रामध्ये किती लाईन्स आहेत? ॲरो 24 आहेत. अच्छा, तर आपण झेंडावंदन करतो शाळेमध्ये, आहे की नाही? तर शाळेमध्ये आपण नेमकं काय काय करतो त्या दिवशी? त्या दिवशी आपण झेंडा फडकवतो व त्याला सलामी करतो. बरं, अजून काय करतो? व मान्यवरांच्या समोर पडतो. बरं, अजून? आणि गीत करतो. हा, अजून? अजून डान्स करतो. बर. आणि या सर्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्यांनी बजावून सांगितलं की यानंतर हे संविधान मी भारताला सोपवत आहे आणि ते संविधानाची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि ह्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आणि हे एकमेव असं संविधान आहे जे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं आहे. आणि सुमारे 90,000 शब्द आणि 395 आर्टिकल्स याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणूनच सर्वांनी संविधानाचा आदर करावा, सन्मान करावा आणि त्याचं जतन करून ठेवावं, एवढंच मी सांगितलं. धन्यवाद. अतिशय खूप महत्वाची आणि मोलाची माहिती तुम्ही आम्हाला दिलात. आपलं खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. म्हणून सर्वजण एकत्रित येऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय सण म्हणून हा सण आपण
प्रत्येक ठिकाणी ऑफिसमध्ये असेल, शाळेमध्ये असेल, हा आनंदाने साजरा करतो. आणि ही खरी या राज्यघटनेची किमया आहे. आणि या 26 जानेवारीच्या दिवशी मला वाटतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली त्यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन या दिवसाचं सुरुवात व्हावी. या दिवशी हे स्वातंत्र्य साजरं करावं हे मला असं वाटतं. आणि खरं त्यांना ते आदरांजली होईल असं मला वाटतं. आणि सर्व लोकांनी एकत्रित येऊन या दिवसाचे म्हणजे हे राष्ट्रीय सणामध्ये सामील होऊन हा सण आनंदाने साजरा करावं. जय भारत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण जे काय 2 शब्द मांडलात की भारतीय संविधान आणि आपल्या भारताचं जे प्रजासत्ताक दिवस आहे कसा साजरा करायला पाहिजे, खूप सुंदर माहिती दिली सर आपण. त्याबद्दल आपला खरंच खूप खूप धन्यवाद. अजून काय काय करतो शाळेमध्ये आपण? खाऊ खातो. अरे वा वा वा. अजून माहित नाही. काय करतो आपण शाळेत? डान्स गीत सगळे करतो. वा वा वा. तर आपण अशा प्रकारे संविधान दिवस म्हणा किंवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो. हा 26 जानेवारी आपण नेमकं का साजरा करतो? त्या दिवशी आपला संविधान लागू झाला होता. वा वा. अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलं आहेस तू. तुला काय सांगायचं का? आपला संविधान श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं लिहिला आहे आणि तो जाहीर 26 जानेवारी 1950 रोजी झाला. वा वा. अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या सगळ्यांनी माहिती दिलात. हां, तर सगळ्यांना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.